एकतर तो राहील किंवा मी, किंवा मग देवेंद्र फडणवीस हे राज्याला लागलेला कलंक आहेत, अशा खालच्या शब्दात शिवसेना उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या 2.5 वर्षात बऱ्याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गरळ ओकली, मनाला येईल तशी टीका केली। उद्धव ठाकरे यांच्या टीकेला तितक्याच ताकदीने देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं व दुसऱ्या बाजूला अगदी शांतपणे लक्ष विचलित होऊ न देता काम करत राहिले। त्या कामाचा प्रचंड फायदा विधानसभा निवडणुकीत त्यांना झाला आणि ते पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। देवेंद्र 3.0 पर्व सुरू झाले। त्यानंतर त्यांनी कोणत्याच विरोधकांच्या बाबतीत अपपरभाव न ठेवता मी बदल्याचे नाही तर बदलाचे राजकारण करेन अशी भाषा वापरली। त्याचीच प्रचिती काल नागपूर इथं आली। काल नागपूरच्या विधान भवनात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। त्यावेळी बऱ्याच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देत आपली क्रिएटिव्हिटी दाखवली। काल नेमकं काय घडलं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, वृत्त मराठीमध्ये आपलं स्वागत। सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे राज्यातील सगळेच नेते मंडळी आपला सगळाच राजकीय लवाजमा घेऊन नागपुरात डेरे दाखल झाले आहेत। बऱ्याच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत, तर काही ठिकाणी मनोमिलन झाल्याचं देखील पाहायला मिळालं। शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष एकेकाळचे घनिष्ठ मित्र। देशभरात सर्वाधिक काळ काही राजकीय पक्षांची युती टिकली असेल तर त्यात राज्यातील भाजप सेना युती ही कायम अव्वल क्रमांकावर। पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे हे युतीचा धर्म पाळू शकले नाही। आपल्या पक्षाची ताकद नसताना काहीही अवास्तव मागण्या करत राहिले वर त्यामागे त्यांना शरद पवारांसारख्या राजकीय धूर्त नेत्याची फूस। त्यामुळे त्यांच्या मागणीतला जोर आणि धग कायम वाढत गेली। परिणामी कोणत्याही राजकीय चर्चेत तुटणार नाही तितकंच ताणायचा हा नियम उद्धव विसरले आणि तुटण्यासाठीच ताणू लागले। त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि उद्धव ठाकरे हे भाजप या आपल्या नैसर्गिक मित्राकडून लांब जात राहिले। 2014 नंतर बऱ्याच घडामोडी होऊन कसं बसं निभावलं, पण 2019 नंतर मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली। भाजप सेना युतीला लोकांनी विजय केलं असलं तरी उद्धव ठाकरे आपल्या जुन्या मित्राची म्हणजे भाजपची साथ सोडत सत्तेच्या मोहापायी थेट काँग्रेस आणि शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसले। त्यामुळे त्यांना थोडा काळ मुख्यमंत्री पद देखील उपभोगायला मिळाले। पण राजकारणात क्षणिक विचार करत अवसानघातकी राजकारण करायचं नसतं हे तत्व ठाकरे विसरले। त्याचं प्रतिफळ त्यांना शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीत मिळालं। त्यातून ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद गेलं, पक्षप्रमुख पद गेलं, पक्ष संघटना प्रचंड खिळखिळी झाली। त्यामुळे उद्धव प्रचंड अस्वस्थ झाले। आपल्या पक्षात फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच फूट पडली असा आकस बाळगत उद्धव ठाकरे काहीही बोलू लागले। देवेंद्र फडणवीस यांच्यावर गलिच्छ शब्दात टीका करू लागले। गेल्या लोकसभा निवडणुकीत अंधारात दिवा लावावा तसा 9 खासदारांच्या संख्येचा दिवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा लागला। त्यातून ते जास्तच हवेत गेले। देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत ठीक होतं, पण ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर देखील टीका करू लागले। त्यामुळे व्हायचा तो परिणाम झाला आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला आणि ठाकरेंना आपली लायकी कळाली। उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या देवेंद्र लाटेत गलितगात्र झाले। पर विधानसभा विरोधी पक्षनेता होण्यासाठी आवश्यक असणारे संख्याबळ देखील ते गाठू शकले नाही। उद्धव ठाकरे यांना त्यावेळी नक्कीच जाणीव झाली असेल, आपण चुकीच्या लोकांच्या नादाला लागलो आणि संपलो। तरीही मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडल्यानंतर देवेंद्र यांच्या मी बदल्याचे नाही तर बदलाचे राजकारण करेल या वाक्यात आशेचा किरण दिसला असावा, म्हणून उद्धव ठाकरे हे आपला सगळाच लवाजमा घेऊन देवेंद्र यांना भेटायला गेले। त्यावेळी फडणवीस यांनीही जणू काही घडलेच नव्हते अशा पद्धतीने हसत व जिव्हाळ्याने त्यांचे स्वागत केले। ठाकरे यांनी फडणवीस यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। दोघांनी हस्तांदोलन केले आणि 15 मिनिटं बंद दाराआड दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। त्यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेतेपद आपल्या पक्षाला मिळावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचं समजतंय, पण मुख्यमंत्री कार्यालयाने मात्र ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलंय। उद्धव देवेंद्र यांच्या भेटीचे छायाचित्र व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे। झुकल्या वाकल्या गर्विष्ठ मानात्या देवेंद्रांच्या दरबारी अशी कमेंट एका युजरने केली, तर झुकले बिन वाकले बी आणि आता असं म्हणत एका नेटकऱ्याने रावसाहेब दानवे पाटील यांच्या वाक्याचा संदर्भ जोडला आहे। तर काहींनी राजकीय संस्कृती जपावी ती देवेंद्र फडणवीस यांनीच असं म्हणत कौतुक केले, तर महाराष्ट्राचा महानायक देवेंद्र फडणवीस असं म्हणत उद्धव ठाकरे यांना शालीतून जोडे हाणले आहेत। तर ही होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीची स्टोरी।
या भेटीवर तुम्हालाही काही भन्नाट प्रतिक्रिया सुचत असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोवर पाहत राहा वृत्तम मराठी।